नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत साबुदाण्यापासून तयार होणारी छानशी रेसिपी तयार करणार आहोत। उपवासासाठी किंवा अशी आपण केव्हाही नाश्त्याला ही रेसिपी बनवू शकतो। त्यासाठी आपल्याला आता इथे तुम्ही बघू शकता की मी इथे साबुदाणा घेतलेला आहे। तो साबुदाणा मी रात्रभर भिजत टाकलेला होता आणि त्यानंतर मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे। तो छान मी उकडून घेतलेला आहे। त्याचे वरचे साल मी काढून टाकलेले आहे। आता त्याला आपल्याला मॅश करायचं आहे। तर इथे जे माझ्याकडे मॅशर होतं त्याच्याने मी ते जो बटाटा आहे तो मॅश केलेला आहे। बटाटे आपल्याला कमीच घ्यायचे आहे, साबुदाण्याच्या प्रमाणापेक्षा त्याला बटाटे आपल्याला कमी घ्यायचे, कारण बटाट्यामुळे ते जे आपण तयार करणार आहोत मिश्रण ते आपलं सैल होईल, म्हणून आपण बटाटे कमीच घ्यायचे आहे। मी एक छोटाच बटाटा घेतलेला आहे आणि तुम्हाला जेवढा दाखवला तेवढाच साबुदाणा मी घेतलेला आहे। आता इथे मी मिरच्या पण बारीक करून घेतलेल्या आहेत। छान छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहे मी मिरचीचे। त्यानंतर जो बटाटा मॅश केला होता तो जो भिजवलेला साबुदाणा आहे त्यात आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर बारीक केलेली मिरची मी त्यात टाकलेली आहे। त्यानंतर थोडं जिरं आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे। नंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार। बारीक केलेली कोथिंबीरही त्यात आपल्याला टाकायची आहे। कोथिंबीर असेल तर टाकायची, नाही तर नाही टाकली तरी चालेल, ती आपण स्किप देखील करू शकतो। हे मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण बटाटा कमी टाकला होता म्हणून त्याला असं ते सैल झालेलं नाही आहे। पीठ मिश्रण जे आहे ते आपलं सैल झालेलं नाही आहे। आता हे मिश्रणाचे आपल्याला फक्त असे लांब लांब कुरकुरे टाईप करून घ्यायचे आहे। जसे कुरकुरे आपण आणतो बाजारातून तसे हे कुरकुरे आपल्याला असे तयार करायचे आहे। लांब लांब हातावरच करता येतात ते आपल्याला। जर आपल्याला हाताला चिटकत असेल तर आपण त्याला तेल देखील लावू शकतो। मी या ठिकाणी तेल काही लावलेले नाही आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तेल लावू शकता। हे कुरकुरे करताना आपल्याला जास्त जाड पण करायचे नाही आहेत आणि जास्त बारीक पण करायचे नाही आहेत। जास्त बारीक केलं तर ते तुटू शकतात आपल्याला तेलात टाकताना, त्याच्यामुळे आपल्याला ते याच पद्धतीने करायचे आहे। जसे मी करत आहे तसेच आपल्याला करायचे आहे। आपल्याला नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो, तर त्यावेळेस आपण हे असे करू शकतो कुरकुरे की जे सर्वांना आवडतात। आणि माझ्या घरी पण मी ही रेसिपी केली तर ही सगळ्यांना आवडले हे कुरकुरे। तुम्ही पण ही करून बघा। अशा पद्धतीने आपण हे सर्व कुरकुरे करून घ्यायचे आहेत। आता कढई गॅसवरती मी ठेवलेली आहे। आता तेल गरम करायला आपण ठेवूया। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ते कुरकुरे त्यात टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम आपल्याला ठेवायची आहे आणि हळूहळू आपल्याला ते कुरकुरे तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत। थोडे झाल्यानंतरच आपल्याला त्याला उलटवायचे आहेत। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असे आपल्याला ते होऊ द्यायचे आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता की मी ते कुरकुरे छान झालेले आहेत आणि आता ते तेलातून काढून घेत आहे। आता दुसरे कुरकुरे मी तयार करत आहे। असे आपण ताटलीत तयार करून ठेवून द्यायचे आणि मग एकदम देखील तळू शकतो। यात मी शेंगदाण्याचे कूट आहे ते पण टाकलेले नाही आहे, तर तुम्हाला वाटेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट देखील त्याच्यात टाकू शकता। तसेच जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही कोथिंबीर पण स्किप करू शकता। काहींना जिरे पण चालत नसतात उपवासाला, तर तुम्ही जिरं पण स्किप करू शकता। त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट त्यात टाकू शकतात। जर उपवासाला न करता जर तुम्ही असं नेहमी नाश्त्यासाठी करत असाल तर मग तुम्ही त्यात सर्व टाकू शकता, कोथिंबीर, जिरं। आणि जी हिरवी मिरची मी त्यात टाकलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही मिक्सरवरती हिरवी मिरचीचा ठेचा करून, म्हणजे हिरवी मिरची आधी भाजून घेऊन त्याचा ठेचा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा, ठेचा करून घ्यायचा आणि मग तो आपल्याला त्यात टाकायचा आहे। तसेच चवीनुसार तुम्ही त्यात तिखट देखील टाकू शकतात। आता उपवासाचं
आपण त्यात साधं मीठ वापरत नाही, तर आपलं त्यात सेंधव मीठ किंवा काळं मीठ वापरत असतो. तर सेंधव मीठच साधारणपणे वापरत असतो, ते तुम्ही वापरू शकतात. आता इथे तुम्ही बघू शकता की हे आपण छान तळून घेत आहोत. आता अशा पद्धतीने मी हे सर्व कुरकुरे तळून घेतलेले आहेत. अतिशय छान असे क्रिस्पी असे ते लागतात. तुम्ही निश्चित ट्राय करून बघा. आता येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही ही रेसिपी निश्चित करून बघा. तुम्ही हे कुरकुरे शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर तसेच दह्याबरोबर देखील हे खाऊ शकतात. अतिशय क्रिस्पी असे हे कुरकुरे लागतात. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.